केडीएमसीने एकीकडे कोणताही करवाढ नसलेला अर्थसंकल्प सादर केल्याचे सांगितले तर दुसरीकडे अचानक कचरा संकलनाच्या करामध्ये 300 रुपयाची वाढ कशी काय करण्यात आली असा प्रश्न विचारत नागरिकांवर नादलेला हा जिझिया कर रद्द करावा। जर तसं झालं नाही तर या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करून नागरिकांना हा वाढीव कर न भरण्याचे आवाहन करणार असा इशारा ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी दिला आहे। तसेच हा कर रद्द करण्यात यावा यासाठी लवकरच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे म्हात्रे यांनी सांगितले। कल्याण डोंबिवली महापालिकेने नुकताच महापालिका क्षेत्रातील 7 प्रभागांचा कचरा संकलनाचा कॉन्ट्रॅक्ट एका खासगी कॉन्ट्रॅक्टरला दिले। 18 मे रोजी याचा भव्य उद्घाटन सोहळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला। त्यानंतर केडीएमसीने कचरा शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे। आधी हे कचरा शुल्क 600 रुपये होते, आता ते 300 रुपये वाढवून 900 रुपये करण्यात आले। या कचरा शुल्काला ठाकरे गटाने कडाडून विरोध केलाय। आज अतिरिक्त करवाढ, कचरा संकलन, ड्रेनेज सफाई, रस्त्यावरील खड्डे आदी नागरी समस्यांबाबत ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली। कचरा संकलनासाठी केडीएमसी प्रशासनाकडून नवीन कर पद्धतीनुसार सर्वसामान्य नागरिकांवर 50% पर्यंत करवाढ लादण्यात आली आहे। 600 रुपयाचा वार्षिक कर आता 900 रुपयांचा करण्यात आला आहे। घराचे क्षेत्रफळ लहान असो वा मोठे, सर्वांना हा समान कर लावण्यात आला असून ही सरळ जनतेची लूट असल्याचा आरोप ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी केला। तसेच या नव्या कचऱ्याचं संकलन आणि वाहतूक या योजनेअंतर्गत कचऱ्याचे केवळ संकलन केले जाणार असून त्यावर कोणताही प्रक्रिया केली जाणार नाही। सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये दररोज सुमारे 850 टन कचरा तयार होतो। मात्र उंबर्डे, बारावे आणि डोंबिवलीतील लवकरच सुरू होणाऱ्या प्लांटची एकत्रित प्रक्रिया क्षमता जवळपास 650 टन एवढीच आहे। अजून मागील बऱ्याच वर्षापासून पडलेला कचरा दुर्गाडी किल्ल्यासमोर असलेल्या डोंगरांवर आहे। मागील अनेक वर्षापासून तिथे 10,000 मेट्रिक टन कचरा साचलेला असून कोणतीही प्रक्रिया करण्यात आलेली नसल्याचेही म्हात्रे यांनी सांगितले। तर महापालिकेतील ठेकेदार बदलले जातात पण काम करणारी माणसं मात्र तीच राहतात। याआधी अँथोनी, मग RBL आणि आता सुमित, पण कामांच्या दर्जात कोणताही फरक पडलेला नसून सत्ताधारी पक्ष लपवाछपवी करून जनतेवर आर्थिक बोजा टाकत असल्याचा आरोपही दीपेश म्हात्रे यांनी केला। ही करवाढ रद्द केली नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा देताना शहरातील नागरिकांनी या वाढीव कराचा विरोध करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। बघा, कल्याण डोंबिवलीच्या सुप्रीम कोर्टाचे आदेश झाले की सर्व महापालिकेच्या निवडणुका घ्यायला पाहिजे। लगेच घनकचरा प्रकल्प, नवीन प्रकल्पचे उद्घाटन हे सगळे घाट घातले जात आहेत। माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही प्रकल्प करताय, 300 कोटी 400 कोटी रस्त्यांसाठी आणताय, मग हे पैसे पण सरकारकडनं आणा ना। सर्वसामान्य माणसांकडनं कशासाठी पैसे वसूल करताय? तुम्ही जर रस्त्यांसाठी 400 कोटी 500 कोटी रुपये आणू शकता तर घनकचरा व्यवस्थापनासाठी पण आणा। 900 रुपये प्रति घरटी तुम्ही हे पैसे वसूल जे लोकांकडनं करणार आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे। 10,000 मेट्रिक टन जो कचऱ्याचा डोंगर उभा राहिलेला आहे, गेल्या 10 वर्षापासून हा डोंगर कमी करण्यासाठी 5 कॉन्ट्रॅक्टर नेमले, सौराष्ट्र नावाची कंपनी नेमली, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टरकडनं हा कचरा कुठेही तिथनं विल्हेवाट त्याची लागली नाही आणि निसर्गाची हानी आणि कल्याण डोंबिवलीकरांची जी हानी होते या माध्यमातून याला पूर्णपणे जबाबदार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं प्रशासन आहे। आमची भूमिका रस्त्यावर उतरण्याची आहे, याच्यासाठी तीव्र आंदोलन। मला तर ना त्या सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांनी जे 600 रुपये वाढवले होते तेव्हा ज्या लोकांनी आंदोलन केलं होतं ना त्या लोकांना पण आव्हान करायचं आहे की यावेळेला तुम्ही आमच्याबरोबर या। हे 900 रुपये जे वाढीव आहेत त्याच्यासाठी आमच्याबरोबर आंदोलनाला उभे राहा आणि सर्वसामान्य जनतेच्या बाजूने उभे राहा, एवढंच या सत्ताधारी पक्षाच्या लोकांना मला सांगायचं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।